ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। नाही, आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने सर्वच आजारांच्या बद्दल अतिशय सतर्कतेने सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या जातात। अशा पद्धतीची कुठेही जरी काय एखाद्या पेशंटची संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आरोग्य विभाग सातत्याने आहे। परंतु आता जी काय वाढलेली आकडेवारी आपण सांगताय, आपण महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या अलीकडच्या काळात वाढते, त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा करतायत। मीडिया असेल, सगळ्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पत्रकारांच्या मध्ये सुद्धा याच्याबद्दलची जी काही चर्चा आहे, या सगळ्याला माझी फक्त विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना, यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा 1-2 बैठकींमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कोरोनाची ज्या पद्धतीने आता वाढलेले हे पेशंट्स आहेत, पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता, प्रतिकार शक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरे गेलो होतो। आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही। दुसरा भाग त्यातला असा आहे की आता हे एका बाजूला आपण घाबरण्याची गरज नाही हे जेवढं खरं आहे, तेवढं कोरोनाचं लक्षण सुद्धा सौम्य आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी, विशेषतः जे आजारी लोक आहेत की जे सगळ्याच आजारामध्ये आपण सगळेजण काळजी घेत असतो, ब्लड प्रेशर असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे आजार असतील, त्या सगळ्यांसाठी डायबेटिक पेशंट असतील, या सगळ्यांनी सुद्धा थोडी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। पण तज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोविड-19 मध्ये 4 नवे व्हेरियंट पाहायला मिळत आहेत असं तज्ञांचं मत आहे। काय त्या संदर्भात आरोग्य सातत्यानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्र शासनाबरोबर सातत्यानं संपर्क सुरू असतो। दररोज होणारी पेशंटची अपडेट आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे दिली जाते। यापूर्वी सुद्धा 8 दिवसांपूर्वी एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की सौम्य लक्षण आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका, लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या, ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हालाही दिली। आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे की पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही, फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीने आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा। ग्रामीण भागाच्या संदर्भात सध्या वाईट अवस्था आपल्याला महाराष्ट्रात आहे। कालचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर एक महिला कोरोनाबाबतचा आवाहन तर नागरिकांना केलेलंच आहे, मात्र कोरोनाची आकडेवारी जी आहे मुंबई महापालिका लपवत असल्याचा एक धक्कादायक प्रकार आहे, उघडकीला आले। का लपवते आकडेवारी असा सवाल देखील आता विचारला जातो। मुळात मी आपल्याला एवढंच सांगेन की लपवायची गरज अजिबातच नाही, लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे। याची लक्षणं सौम्य आहेत। काल सुद्धा जर आपण बघितलं असेल, लोकसत्ताला एक बातमी होती आणि त्या बातमीमध्ये एका जबाबदार डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आता कोरोना सर्दी खोकलं, म्हणजे सर्दी खोकलं जे आपण म्हणतो खोकला, सर्दी खोकला किंवा फ्लू तसा आपल्या बरोबर राहील। आता पूर्वीच्या काळात स्वाईन फ्लू होता की ज्याची भीती आपल्याला वाटत होती, परंतु आता स्वाईन फ्लूचे पेशंट अधूनमधून आपल्याला दिसतात, पण तेवढी तीव्रता त्याची नाही, त्याच्यापेक्षा सौम्य लक्षण आता कोरोनाचे झाले। त्यामुळे कोरोना आपल्या बरोबरच राहील, पण काळजी करण्याची गरज नाही, असं सगळ्या डॉक्टरांचं जे काही मत आहे तेच अधोरेखित करून आपण सगळ्या लोकांपर्यंत ते डॉक्टरांना काही विशेष सूचना याबद्दल दिल्या जाणार का भविष्यात जर पेशंट वाढले तर? पेशंट कुठलेही वाढले डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर, AICTE नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, तसेच MSBTE मुंबईशी संलग्न पॉलिटेक्निक, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, वायफाय सह इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज कम्प्युटर सेंटर, सर्व उपकरणांसह अद्ययावत लॅबोरेटरीज, तसेच इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, रेफरन्स बुक सह सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा, कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। गोकुळ सोबत गोकुल। डेअरीतली रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर
फर्टिमेन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.